बसवून इथं बसलेला फक्त मागण्या घेऊन का म्हणते तो गरीबाच्या पोराला शेतकऱ्याच्या पोराला सगळ्यांनी टाळ्या वाजवून जिल्हाधिकारी महोदयाचा स्वागत करावा आणि ते आपल्या नेत्यांना नाही विद्यार्थी महोदयाला भेटण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयाने कलेक्टर साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो की ते आमच्या लहान पोरांच्या मागण्यासाठी इथं निवेदन स्वीकारायला इथं आलेले आहेत. साहेब, आमच्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये 1000च्या जवळ शिक्षक आमचे कमी आहेत, 1000च्या जवळ आहेत आणि याची माहिती आपल्याला आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 25,000 शिक्षकांची कमी आहे. मोठा तुटवडा आहे. गुरु विना ज्ञान नाही. आमच्या पुराणामध्ये सुद्धा लिहिलं आहे, गुरु ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बिना गुरु विना ज्ञान नाही आणि ज्ञानाविना आपला घर आपला देश हा मोठा होऊ शकत नाही. आपणास हे आमचे चिमुकले मुलं, आमच्या जिल्हा परिषदचे चिमुकले मुलं आपल्याला निवेदन देण्यात आले. आपणास विनंती करण्यात आले की साहेब या गोष्टीकडे लक्ष द्या. आपल्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना आणि आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना आपण आपल्या मार्फत पत्र पाठवले आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. जवळपास मागील 10 वर्षामध्ये 70 वेळा पेपर फुटी झाली आहे साहेब. त्याच्यामध्ये नीट सारख्या परीक्षा आमच्या पालकांना जे स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न थोडीच मिळाले. काही पोरांनी आत्महत्या केलं साहेब आणि या आत्महत्या झाल्या नाही पाहिजे, पेपर फुटी झाले नाही पाहिजे. अशा मागण्या घेऊन आमचे सगळे चिमुकले आपल्याकडे आले आहेत की आपल्या मार्फत सरकार जागृत होईल. समजा सरकार जागृत झाली तर सर्वप्रथम आपल्या शिक्षण मंत्र्यांना हे पदावरून खाली करतील आणि आमच्या पोरांना न्याय देतील हीच आपणास विनंती आहे. आपल्याकडून एक आश्वासन पाहिजे आमच्या पोरांसाठी निश्चितच आमचे मोठे आमच्या पोरांना न्याय द्याल. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हक्कामागण्यासाठी शेतकरी संघटनेच्या मागण्यासाठी जो मोर्चा केला होता जिल्ह्याचे भंडारा जिल्हा हा पूर्ण बंद राहील. बच्चों की शिक्षा के लिए जो भी करना पड़े शासन अपना पूरा प्रयत्न कर रही है. जो भी शिक्षक की भर्ती है इसके लिए मैं जरूर आपका जो निवेदन है वो शासन तक पहुंचाऊंगा. और बच्चों की शिक्षा सबसे बड़ी प्रायोरिटी है सरकार की भी और हमारी भी. हम लोग जरूर इसके लिए बहुत जो भी प्रयत्न होगा हम करने के लिए तैयार हैं. जिल्हाधिकारी महोदयांनी आपलं